नमस्कार माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा ऐकणार आहोत. श्री तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये भक्ती, ज्ञान आणि जीवनाचा खरा मार्ग दडलेला आहे. आजच्या या भागात अभंग क्रमांक 375 ते 382 मधून महाराज आपल्याला कोणता सुंदर संदेश देतात, चला तो अर्थासह मनापासून जाणून घेऊ. श्री तुकाराम महाराजांच्या चरणी सर्वांनी आपण वंदन करू आणि आजच्या तुकारामांच्या गाथेला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 375. एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती, कळो आले जीवे मज माझी याची भावे, आठवची पुरे सुख अवघे मोहरे, तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. अर्थ: देवाविषयी चित्तात एक शुद्ध भाव असेल तर दुसरी काही युक्ती नको. हे मर्म माझ्या शुद्ध भावामुळे माझ्या जीवाला कळून आले आहे. एक देवाविषयी सतत आठवण ठेवणे एवढे पुरेसे आहे. त्या योगाने संपूर्ण सुखाचा योग होतो. तुकाराम महाराज म्हणतात, नारायण हा मानसिक पूजेची इच्छा करतो. देवाला कोणता डामडौल नको असतो. देवाला फक्त मनातले भाव हवे असतात. ते ह्या अभंगात सांगितलेलं आहे. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 376. मज संतांचा आधार तू एकले निर्विकार, पहा विचारुनी देवा नको आम्हा सवे दावा, तुझ बोल न बोलवे आम्हा भांडायची सवे, तुका म्हणे तरी ऐक्य भाव नुरे उरी. अर्थ: देवा, मला संतांचा आधार आहे. देवा, तुम्ही एकटे विकाररहित आहात, म्हणजे निर्विकार आहात. निर्विकार म्हणजे काय? कोणताही आकार नाही, भावना नाही किंवा बदलही नसलेला आणि एकाकी देवा तू आहेस. देवा, तुम्ही स्वतः विचार करून पहा आणि आमच्याशी वैर धरू नका आणि आमच्यावर रागवू सुद्धा नका. देवा, तू एकही शब्द बोलत नाहीस आणि आमची तर भांडायची आणि हट्ट करायची सवय आहे. देव मात्र मौन धरून असतो. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, तुझ्या ठिकाणी ऐक्यभाव शिल्लक राहत नाही. तिथे द्वैत आणि अद्वैता पलीकडची स्थिती असते. मग आपण एकमेकांशी संवाद कसा साधणार? म्हणून मला संतांचा आधारच प्रिय आहे. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 377. तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा, आन नेघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी, संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ, तुका म्हणे नाम तेणे पुरे माझे काम. अर्थ: अहो देवा, तुमच्याजवळ एवढे मागणे आहे की आम्हाला तुझी निरंतर चरण सेवा घडावी. ह्याहून चारी मुक्ती अथवा रिद्धिसिद्धी दिल्या तरी आम्ही घेणार नाही. सदा सर्व काळ संत संगतीचे प्रेमसुख द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या भावानेच, भावाने म्हणजे भक्तीनेच, नामाच्या आवडीने माझ्या कामना पूर्ण होतात, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 378. तुझा शरणागत जन्मोजन्मींचा अंकित, आणिक काही नेणे हेवा तुझ वाचुनी केशवा, हेची माझे गाणे तुझे नाम संकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे
तुका म्हणे ल्यालो लेणे. अर्थ, अहो देवा, मी तुम्हाला शरण आलेला असून जन्मोजन्मी तुमच्या अधीन असणारा सेवक आहे. अहो देवा, तुमच्या वाचून मजमध्ये काही हाव नाही. तुमचे नामसंकीर्तन करणे हेच माझे गाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या नामांची अलंकार भूषणे मी धारण केली आहेत. म्हणजे काय? माझे अलंकार आणि भूषण म्हणजे तुझी विविध नावे आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. आता अभंग क्रमांक 379. उतरलो पार, सत्य झाला हा निर्धार. तुझे नाम धरिले कंठी, केली संसाराची तुटी. आता नव्हे बाधा, कोणेविषयी काही कदा. तुका म्हणे काही, आता उरले ऐसे नाही. अर्थ, खरोखर मी या संसार सिंधूतून पार उतरलो असा माझा निश्चय झाला आहे. निश्चय म्हणजे मला खात्री झाली आहे. सर्व संसाराचा त्याग करून तुझे नाम कंठामध्ये ठेवले आहे. आता तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही, फक्त तुझं नाव मी सतत घेत राहणार आहे, म्हणजे मी माझ्या कंठात ठेवलं आहे. आता कोणत्याही विषयासंबंधाने केव्हाही आणि कोणतीच बाधा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एका हरी वाचून दुसरे काही राहिलेले नाही. आता अभंग क्रमांक 380. क्रियामतीहीन एक मी गा तुझे दीन. देवा करावा सांभाळ, वारी माझी तळमळ. नको माझे ठाई, गुणदोष घालू काही. अपराधाच्या कोटी, तुका म्हणे घाला पोटी. अर्थ, सत्कृत्यहीन आणि बुद्धिहीन असा मी एक दीन दुबळा असा दास आहे. अहो देवा, तुम्ही माझे संरक्षण करा आणि माझ्या मनातील तळमळ दूर करा. माझ्या ठिकाणी कोणताच गुण किंवा दोष येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, माझे असंख्य अपराध झाले आहेत, त्याबद्दल मला क्षमा करा. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 381. नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. इथे जीवन जी दुसरं आहे, म्हणजे जीवन म्हणजे इथे पाणी म्हणून अर्थ धरायला हरकत नाही. तैसे चित्तशुद्धी नाही, तेथे बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ, काय करील वसंत काळ. म्हणजे वसंतात फुलं येतात, फळं येतात, पण त्या वृक्ष न धरी, वृक्षाला ते येतच नाहीत, पुष्प पण नाहीत, फळ पण नाहीत. काय करील वसंत काळ. वांजे न होती लेकुरे, वांज स्त्रीला मुलं होत नाहीत. काय करावे भ्रतारे, नवऱ्याने काय करावं. नपुसका पुरुषासी, काय करील बाईल त्यासी. पुरुष जर नपुसक असेल तर बाई काय करेल. प्राण गेली या शरीर, काय करील व्यवहार. शरीरातून प्राण निघून गेल्यावर काय व्यवहार करणार आहे. तुका म्हणे जीवने वीण, पीक नव्हे नव्हे जाण. अर्थ, खरोखर पाणी जर स्वच्छ नसेल तर कितीही साबण वस्त्राला लावला, कपड्याला, तरी तो त्या वस्त्राला स्वच्छ करील काय. पाणी पण स्वच्छ हवं ना, तर कपडा स्वच्छ होईल. म्हणजे इथे हे का असं म्हटलेलं आहे, इथे तुकाराम महाराजांना अंतःकरणातील शुद्धता सांगायची आहे.
त्याचं महत्त्व सांगायचं आहे. अंतःकरण शुद्ध हवं तर सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यासाठीही या अभंगातली उदाहरणं आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, पाणीच शुद्ध नाही, तुम्ही साबण कितीही वेळा त्या कपड्याला लावा, शुद्ध कसं, स्वच्छ वस्त्र कसं होईल. त्याच्यानंतरचं उदाहरण बघा, त्याप्रमाणे चित्त शुद्ध नसेल तर त्याला आत्मबोधाचा उपयोग होईल काय. वृक्षाला जर फूल फळ येत नाही तर वसंत ऋतू काय करेल. वांझ स्त्रीला मुले होत नाहीत तर पतीने काय करावे. नपुसक नवऱ्यापुढे बायकोने काय करावे. जीव गेल्यावर शरीर कोणता व्यवहार करेल काय. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्या वाचून धान्य पिकणार नाही. तुम्ही पेरणी करा, लावणी काय असेल तुमचे सगळे जे ते करा, पण पाणीच नाही आहे रोपांना, धान्य कसं पिकणार. म्हणजे तुकाराम महाराजांनी असं सुचवलेलं आहे की अंतःकरण शुद्ध नाही आहे तर भक्तिमार्ग कुठून घडणार. ह्याच्या पुढचा अभंग क्रमांक 382. आजच्या व्हिडिओतला हा शेवटचा अभंग आहे. नवा नवसांची झालो तुम्हासी वाणीची, कोण तुझे नाम घेते, देवा पिंडदान देते. कोण होते मागे पुढे, दुजे बोलाया रोकडे. तुका म्हणे पांडुरंगा, कोणा घेतासी ओसंगा. अर्थ, अहो देवा, आम्ही तुमची नवा नवसाची मुले आहोत. आमच्या वाचून तुमचे नाव कोण घेणार आहे. आम्ही आमचा देह म्हणजे जीवरूपी पिंड तुम्हाला दान देत आहोत. म्हणजे काय, तुमच्या सेवेत आम्ही आहोत. आम्ही आमच्या देहाचे पिंडदान देतो आहोत आणि ते आमच्या वाचून कोण देणार आहे. आमच्याशिवाय तुमच्याजवळ परखड बोलणारे कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुझी मुले नसतो तर तुम्ही कोणाला पदरात घेतले असतेत. असे होते आजचे अभंग. असंख्य ज्ञान देऊन आपल्याला तुकाराम महाराजांनी ठेवलेलं आहे, तुकारामांच्या गाथेतले. त्यामुळे प्रत्येक अभंग ऐका आणि जीवनाचा मार्ग सुखकर करा अशी सगळ्यांना विनंती आहे. आराध्य परितोष चॅनल भक्तिमय व्हिडिओंसाठी आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि देवाला कमेंटमध्ये नमस्कार करा. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.